हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पावसाळा स्पेशल. आता मस्त छान सगळीकडे असा पाऊस पडत आहे आणि अशा पावसामध्ये गरमागरम वडे खाण्याची ही वेगळीच मजा असते आणि अशा पावसामध्ये काहीतरी असं खायला असलं म्हणजे भारीच. खरंच खूप टेस्टी हे वडे आपण आज बनवणार आहे. पावसाळा स्पेशल अगदी झटपट तयार होतात. भजी, वडे आपण हमेशाच खातो. पण हे वडे जर अशा पद्धतीने जर तुम्ही करून खाल्ले तर तुम्ही एकदा खाल्लं तर सारखं बनवाल एवढे भारी लागतात ना हे वडे. एकदम असे कुरकुरीत वडे होतात हे. तर वड्यासाठी लागणारं साहित्य आपण 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आहे हरभऱ्याची 2-3 पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 20 मिनिट हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तुम्हाला जर फास्ट भिजवायची असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजवू शकताय. गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे लगेच 10 ते 15 मिनिटामध्ये डाळ म्हणजे भिजते. तर मी थंड पाण्यातच भिजवलेली आहे. तर मी कमीत कमी मला 20 मिनिट लागलेली आहे डाळ भिजायला. तर बघू शकताय असं एकदम डाळ घेतली आणि हातानं असं तोरडी न खाणं तर लगेच तुटल्या जाते. तर ही डाळ आता छान व्यवस्थित भिजलेली आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याला जेवढं बारीक होईल तेवढी आपण बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे जास्त एकदम बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही. मध्यम असं आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर थोडीशी आपल्याला डाळ बाजूला ठेवायची आहे हरभऱ्याची. तर ही आपल्याला थोडीशी डाळ बाजूला ठेवलेली आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, लसूण, मिरची आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मिक्सरला एकदम असं भरड आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे आपण मिक्सरला आता भरड काढलेलं आहे बघू शकताय. आता हे आपण एका बाउलमध्ये आपण घेऊया. तर एका बाउलमध्ये आपण हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. एकदम असं बारीक पण नाही बघू शकताय, एकदम असं जाड पण नाही. तर मिडियम आकाराचं आपण ही मिक्सरला भरड असं काढून घेतलेली आहे. राहिलेली डाळ होती, आपण थोडीशी डाळ असं बाजूला ठेवली होती ना, तर आपल्याला याच्यामध्ये आता घालायची आहे. एकदम असं खाताना दाताखाली डाळ आली ना, खूप टेस्टी लागते खरंच अशी अख्खी डाळ तळलेली. तर तळवल्याच्या नंतर आपण जे वडे खातो ना, तेव्हा ही डाळ अख्खी डाळ असते, ते खूप छान लागते. तर म्हणून मी थोडीशी डाळ अशी मिक्सरला न फिरवता थोडीशी असं बाजूला ठेवलेली आहे. याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडंसं तिखट घालायचं आहे. तर तिखट आपण हिरवी मिरची अगोदर घातलेलीच आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या बेताने याच्यामध्ये घालू शकताय. तर आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा अजिबात वापरणार नाही. तर असं पण न वापरता हे खुसखुशीत छान होते. थोडीशी हळद घातलेली आहे. थोडंसं लाल काश्मीरी पावडर घातलेलं आहे मिरचीचं आणि चवीनुसार मीठ. छान आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि असं हातावर आपल्याला असे छोटे-छोटे याचे वडे पाडून घ्यायचे आहे. तर बघू शकताय असे आपल्याला वडे करायचे आहेत. आपण आतून थोडंसं आपल्याला याला असं मेदू वड्यासारखं करायचं आहे. कारण छान खुसखुशीत तळल्या जाते म्हणून आपल्याला थोडंसं छिद्र असं पाडायचं आहे वड्याला. बघू शकताय आतमध्ये असं थोडंसं असं छिद्र पाडून घ्यायचं आहे. तर इकडं मी तेल पण आपण आता सगळे वडे आपले करून झालेले आहेत. इकडं तेल गरम करूया. तेल एकदम असं कडकडीत गरम करायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर का तर एकदम असे खुसखुशीत, कुरकुरीत आपले हे वडे होतात. तर एकदम आतपर्यंत तळल्या जातात. तर मी असं हातानं नाही हे करता असं उलथण्यावर घेते आणि उलथण्यानं असं सोडते. तसं एकदम असं हाताला पण आपल्याला चटके बसणार नाही असं मी उलथण्याने सगळे वडे असे आपण खमंग, खुसखुशीत वडे असे कुरकुरीत वडे आपण असंच मिडियम गॅसवर आता तळून घेऊया. तर आतपर्यंत पूर्ण छान असे तळले पाहिजे हे वडे. पावसाळा स्पेशल असं पावसाळ्यामध्ये बाहेर जर पाऊस पडत असेल आणि असे गरमागरम आपल्याला वडे करायचे असेल तर हे अवघे आपलं 10 ते म्हणजेच अर्ध्या तासामध्ये पूर्ण आपले हे तयार होतात. एकदम टेस्टी वडे. तुम्ही कामात असेल जेव्हा तुम्ही डाळ भिजत घालायची आणि नंतर तुम्ही कधीही तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही करून खाऊ शकताय. तर मस्त असे खमंग खुसखुशीत आपले वडे आता तयार होत आहेत. तर बघू शकताय एकदम टेस्टी आपले वडे. तुम्ही असंही खाऊ शकताय, शेजवान चटणीबरोबर खाऊ शकताय, टमाटे सॉसवर असं खाऊ शकताय, कशाबरोबर असं खाल्लं तरी पण खूप टेस्टी लागतात. तर याच पद्धतीने सगळे वडे आपण तळून घेऊया. तर अजिबात याला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य पण नाही. मोजक्याच साहित्यातून आपण बनवलेले हे वडे आहेत बघू शकताय. आज अजिबात याच्यात आपण बेसनाचा पिठाचा वापर केलेला नाही. फक्त आपण वडे असे मिक्सरला फिरून आपण तेवढंच असं केलेलं आहे. बघू शकताय एकदम टेस्टी आपले कुरकुरीत वडे असे तयार होत आहेत. पावसाळा स्पेशल. तर एकदम टेस्टी मोजक्याच साहित्यातून बनवलेले आपले वडे आता आपले तयार होत आहेत. आणि बाहेर तर एवढा पाऊस पडत आहे आणि मस्त असे गरमागरम
पावसामध्ये हे वडे खाण्याची खरंच वेगळीच मजा असते. पाऊस म्हटले की भजे, वडे असं काहीतरी गरमागरम खावंसं वाटते. तर पावसाळा स्पेशल आपले मोजक्याच साहित्यातून बनवलेले खमंग आणि कुरकुरीत आपले वडे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. एकदम टेस्टी वडे झालेले आहेत बघू शकताय. तर आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. वडे म्हटले की सगळ्यांना आवडतातच. कुणाला आवडणार नाही असे वडे एकदम असे टेस्टी वडे. तर तुम्हाला मी तोडून पण दाखवते. आतपर्यंत पूर्ण असं तळल्या गेलेलं आहे. एकदा खा आणि सारखं बनवा.